एक मोठी बातमी आहे। महिला सुरक्षेवर राजकारण नाही तर कठोर कृती हवी असं चित्रा वाघ म्हणाल्या। महायुतीची भूमिका झिरो टॉलरन्सची आहे आणि त्यामुळे समाजात भीती नाही। महिला सुरक्षा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट निर्धार आहे असंही विशेषतः रोहित पवार महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, जे अत्यंत दुर्दैवी आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या आईच्या डोळ्यात भीती दिसली, एखाद्या बहिणीला रात्री घरी जाताना असुरक्षित वाटलं, एखाद्या लहानगीवर अत्याचार झाला तर ती फक्त बातमी नसते, ती संपूर्ण समाजाची वेदना असते। आणि आज जे वास्तव समोर येत आहे ते अति भयानक आहे। या लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपी कोण निघतायत? जन्म देणारा बाप, मामा, काका, आजोबा, भाऊ। कालच्या घटनेत एक चुलत आजोबा यांची नावं समोर आली आहेत। अर्थात यांच्या मुसक्या आवळ्याचं काम पोलिसांनी केलंय। नात्यांनाच काळीमा फासणाऱ्या या विकृत मानसिकतेला सरकार काय सांगणार आहे की आपल्या मुलींशी, आपल्या लेकरांशी कसं वागायचं हे सरकार शिकवणार आहे। आणि म्हणूनच हा विषय फक्त राजकारणाचा नाही तर समाजाच्या मानसिकतेविरुद्धचा, समाजात वावरणाऱ्या काही विकृत लांडग्यांच्या विरुद्धच्या लढ्याचा आहे।